त्या ठिकाणी पब्स, हॉटेल, बार वगैरे हे उभारले गेलेले आहेत. प्रत्येक वेळेस अधिवेशनामध्ये किंवा इतर काही आयुधाच्या माध्यमातून जेव्हा आवाज उठवला जातो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंदी आणली जाते. परंतु त्या बंदीनंतर मात्र 2 ते 3 महिन्यात परत ते एरे माझ्या मागल्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही दारुडे मंडळी आणि दुसरी काही ड्रग्स वगैरे विकणारी मंडळी फिरत असतात आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतो आणि फार मोठ्या प्रमाणात संजय गांधी नॅशनल पार्कमधील जी जनावरं वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी करतोच आहे. पुढेही ती रेटून धरतो. परंतु फक्त जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे की फक्त एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका. पुढेही सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं तुमचं प्रेम माझ्या मतदारसंघावर आहे तशाच पद्धतीनं मुंब्रा कौशामध्ये सुद्धा जो ड्रग्सचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे त्यावर सुद्धा स्थानिक आमदार म्हणून नियंत्रण आणणं ही तुमची जबाबदारी आणि त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला त्यांना विनंती करतो. नाही बघा, अभय कुणाचे नाही. कोणी लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये गुंतलेला नाही आहे किंवा कुठल्या लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या तरी शक्तीचं त्याला पाठिंबा आहे असं काही नाही. छोटी छोटी मंडळी, हा ड्रग्सचा व्यापार करणारे, दारूचा व्यापार करणारे किंवा इतर काही गोष्टींचा व्यापार करणारे ती लोक त्यामध्ये जातात. पब्स आणि पब्स नाही आहेत परंतु ते ढाबे ह्या येऊर परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ढाबे असलं आणि निसर्गरम्य वातावरण आहे. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तिकडे एंट्री सुद्धा दिली जाते आणि त्यामुळे हे फोफावलेलं आहे. हे कुठेतरी थांबणं ही काळाची गरज आहे आणि ते थांबायला हवं. सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून मी पाठपुरावा करतोय परंतु शेवटी बोंबाबोंब झाल्यानंतर ते तात्पुरत्या स्वरूपात थांबलं जातं. मग परत ते फार जोरामध्ये सुरुवात होतं. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. तुम्ही या संदर्भात आवाज उठवणार आहात? मी गेल्या अनेक वर्षापासून 15 वर्ष ह्या भागाचा मी लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या परिसरात ते येत असल्याकारणानं सातत्यानं मी आवाज उठवतो. पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे.